काही वाक्याच्या प्रकार, एखादं वाक्य असं असतं की ते आपल्याला अनेकदा वापरताना, उदाहरणार्थ मी आता एखादी गोष्ट करणारच आहे, एखादी गोष्ट मी आता करेलच, असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं, सांगायचं असतं, तेव्हा आपण एक सेंटेन्स स्ट्रक्चर वापरत असतो गोईंग टूचा. गोईंग टू हा एक फॉर्म आपण वापरत असतो. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ओके, नाव आय एम गोइंग टू टेल यू अ स्टोरी. गोइंग टू म्हणजे जात आहे असं त्याच्या शब्दशः अर्थ होत नाही, लक्षात घ्यायचे. गोइंग टू म्हणजे आता मी जात आहे असा त्याच्या शब्दशः अर्थ होत नाही. एम इज आर किंवा वॉज वेअर. गोइंग टू म्हणजे आता मी एखादी गोष्ट करणार आहे किंवा मी एखादी गोष्ट करणार होतो असं सांगण्यासाठी आपण गोइंग टू वापरतो. उदाहरणार्थ कसं बघा, आय एम गोइंग टू टेल यू अ स्टोरी. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो किंवा सांगणार आहे, म्हणजे नुकतंच आता सांगायला सुरुवात करेलच. किंवा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. नाव आय एम गोइंग टू आस्क यू अ क्वेश्चन. ओके, आता मी तुम्हाला एक जादू दाखवतो. लक्षात घ्यायचे, मी मराठी वाक्य आणि इंग्लिश वाक्य कसं बोलतोय बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल बरोबर. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. नाव आय एम गोइंग टू टेल यू अ स्टोरी. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, म्हणजे आता लगेच विचारणार आहे. नाव आय एम गोइंग टू आस्क यू अ क्वेश्चन. आता मी तुम्हाला एक जादू दाखवतो. आता मी तुम्हाला एक जादू दाखवतो आता लगेच दाखवणार आहे. नाव आय एम गोइंग टू शो यू अ मॅजिक. आता मी तुम्हाला ऑनलाईन शिकवतो. नाव आय एम गोइंग टू टीच यू ऑनलाईन. तुमच्या लक्षात येते मी काय वापरतोय बघा, टू नंतर V1 वापरायचं आहे. गोइंग टू स्पीक, गोइंग टू टेल, गोइंग टू आस्क, गोइंग टू शो. टू नंतर V1 वापरतोय. आणि अशा प्रकारचे वाक्य आपल्याला केव्हा वापरायचे असतात, जेव्हा आपल्याला असं म्हणायचे की मी आता ही कृती करणारच आहे, आता लगेच ती क्रिया करणार. चला आता आपण इंग्लिश बोलायला सुरुवात करूया. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश. आता आपण मीन्स वी, आता आपण चेस खेळायला सुरुवात करूया. नाव वी आर गोइंग टू, नाव आता आपण चेस खेळायला सुरुवात करू. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट, वी आर गोइंग टू प्ले चेस. एखादी क्रिया, एखादी ॲक्शन आपण आता लगेच सुरू करतोय, अशा वेळी आपण गोइंग टूचे सेंटेन्स वापरतो. ओके, तर नक्कीच तुम्हाला वेगळे असे काही सेंटेन्स मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही 1 बाय 1 एक सेंटेन्स सांगू शकतात. ओके, चला कोण सांगतं बरं तुमचे. यूज गोइंग टू इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये गोइंग टूचा वापर करा. चला बरं. ओके, प्लीज बोलताना तुमच्या व्हिडिओ ऑन करा. प्लीज जस्ट ऑन युअर व्हिडिओ वेन यू स्पीक. येस प्लीज. कृपया बोलायचे पटापट. प्लीज स्पीक. ओके, मयुरी दीदी, मयुरी मॅम. स्टॉप व्हिडिओ कसं येतंय सर? ओके,
Shall I repeat this? I'm going to start video, but I'm looking at your stop video. Okay, good. Okay, I am going to start video. Yes, perfect. Ajun, who can try? Next. Everyone should try. एखादी ॲक्शन, एखादी कृती मी आता करणारच आहे, आता करेल, लगेच करणार आहे, अशा वेळी आपण गोइंग टू हा वापरत असतो. I am going to home. आय एम गोइंग टू, येस करेक्ट. पुढे Home. ओके, आय एम गोइंग टू होम हा आता काय झालं की मी घरी जात आहे असं त्याचा अर्थ होईल. ओके, आय एम गोइंग टू हेल्प, आय एम गोइंग टू स्पीक, आय एम गोइंग टू टेल, आय एम गोइंग टू शो, आय एम गोइंग टू, म्हणजे एखादी क्रिया तुम्ही आता करणार आहात असं दाखवायची आपल्याला. असं बोलायचं. going to swim. ओके, वी आर गोइंग टू स्विम. Swim. ओके, गुड. We are joined Zoom meeting. Okay, we are going to start Zoom meeting. We are going to start, we are going to attend, or we are going to join Zoom meeting. Yes, correct. Arjun? I am going to hear your lecture. Very good. I am going to hear your lecture. Very good. आता मी तुमचे लेक्चर ऐकणार आहे असं त्याचा अर्थ होतोय. करेक्ट. अर्जुन? I am going to school. No. I am going to school is wrong sentence. या मी तुझे उत्तर बरोबर आहे. Your answer is correct. But here is wrong. आता आपल्याला ज्या अर्थाने वापरायचं आहे ना त्या अर्थाने ते चुकलेलं आहे. वाक्य बरोबर आहे परंतु आपल्याला ज्या अर्थाने वापरायचं आहे त्यानुसार चुकलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे आता आई स्वयंपाक करणार आहे. नाव मदर इज गोइंग टू कुक. आता वडील मला गिफ्ट देणार आहेत. नाव फादर इज गोइंग टू गिव्ह मी अ गिफ्ट. आता चीफ गेस्ट बोलणार आहेत. नाव चीफ गेस्ट इज गोइंग टू स्पीक. आता मी प्रयत्न करणार आहे. आता मी प्रयत्न करणार आहे. नाव आय एम गोइंग टू ट्राय. आता मी त्याला विचारणार आहे. आता मी त्याला विचारणार आहे. नाव आय एम गोइंग टू आस्क हिम. सेंटेन्स स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येतंय? मराठी सेंटेन्स कोणत्या पद्धतीचे आहे आणि इंग्लिशमध्ये मी कशा पद्धतीने ते वापरतोय लक्षात घ्या. सर आय एम गोइंग टू मेक टी पण येऊ शकतं ना. आय एम गोइंग टू मेक टी. ओके चालेल. आय एम गोइंग टू प्रिपेअर अ टी किंवा आय एम गोइंग टू मेक टी. येस चालेल. गुड. अजून बोल. I am going to read. आय एम गोइंग टू I am going to attend a function. ओके. आय एम गोइंग टू अटेंड अ फंक्शन. येस आय एम गोइंग टू अटेंड अ फंक्शन. मी आता फंक्शन अटेंड करणार आहे किंवा करणार आहे. येस या अर्थाने करेक्ट. I am going to dinner. होईल का सर? ओके. या ठिकाणी आपण काय करू शकतो गोइंग टू नंतर आपल्याला V1 वापरायचा असतो आहे की नाही. पण डिनर हा वर्ब नाही आहे. मग आपण त्या ठिकाणी काय करू शकतो बघा. आय एम गोइंग टू टेक अ डिनर. आय एम गोइंग टू टेक अ डिनर म्हणजे मी आता डिनर घेणार आहे, जेवणार आहे. येस या अर्थाने. I am going to eat. ओके व्हेरी गुड. आता कोण बोललं? आर्यन बोलला. Now I am going to class. ओके. गोइंग टू क्लास हे चुकलेलं आहे. आय एम गोइंग टू ईट हे बरोबर आहे. आय एम गोइंग टू क्लास हे एक प्लेन वाक्य झालं परंतु आपल्याला ज्या पद्धतीचं ज्या अर्थाने वापरायचं आहे ना त्यानुसार हे वाक्य चुकलं. वेगळ्या वेगळ्या अर्थाने वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वाक्य तयार होतात.
आता मी एखादी गोष्ट करणार आहे, करतोय, अशा वेळी आपण गोइंग टूचा वापर करतो. आर्यन, तू उत्तर दिलेलं आहे, बाकी तुम्हाला बोलायचं बाकी वाटतं? Yes, sir. यस. असं म्हणायचं असेल आपल्याला, मी आता अभ्यास करणार आहे. कसं म्हणणार बरं? आता मी अभ्यास करणार आहे. Now I am going to study. येस, यू आर राईट, करेक्ट. रिपीट प्लीज. Now I am going to study. येस. ईशाने सांगितलेलं आहे. Yes, sir. येस, ओके, गुड. नाव आय एम गोइंग टू स्टडी. आता मी पुस्तक वाचणार आहे. आता मी पुस्तक Now वाचणार I आहे. am going to read a book. नाव आय एम गोइंग टू रीड अ बुक. करेक्ट. आता मी माझ्या I am going to watch. ओके, आता मी माझा होमवर्क पूर्ण करणार आहे. आता मी माझा होमवर्क पूर्ण करणार आहे. Now I am going to complete my homework. परफेक्ट. नाव आय एम गोइंग टू कम्प्लीट माय होमवर्क. आता मी माझ्या आईला मदत करणार आहे. Now I I am am going to help my mother. Now I am going to help my mother. परफेक्ट, I am व्हेरी going to गुड. नाव आय एम गोइंग टू हेल्प माय मदर. आता मी इंग्लिश बोलणार आहे. Now I am going to speak. Now I am going to speak in English. यस, करेक्ट. आता मी अतिशय सुंदर असं गाणं गाणार आहे. now Now I am I am going to wonderful song. Yes, now I'm going to sing. Now I'm going to sing a very beautiful song. So I am to go. Yes. आता मी माझ्या आवडीच्या फिल्म बाहुबली बघणार आहे. Now I am to Now I am going to watch my favorite film Bahubali. Yes, perfect. Now I'm going to watch. TV असेल, मूवी असेल, सिनेमा असेल, त्याला आपण सी किंवा लुक नाही वापरू शकत. लक्षात घ्या, आपण त्याला वापरतो वॉच. नाव आय एम गोइंग टू वॉच माय फेवरेट मूवी बाहुबली. लक्षात घ्यायचे, अगदी सिम्पल सेंटेन्स असतात. फक्त आपण कॉन्फिडेंटली ते बोलायचे, प्रयत्न करायचे. अगदी सिम्पल आणि अगदी साधी वाक्य आहेत. त्याच्या पुढे तुम्ही एक एक शब्द वापरून, एक एक शब्द ॲड करून ते वाक्य मोठं बनवू शकतात. आणि हे सर्व सरावातून होणार आहे. विदाऊट प्रॅक्टिस वी कांट डू एनिथिंग. प्रॅक्टिस शिवाय आपण काहीही करू शकणार नाहीत. आणि मित्रांनो, असं मी नेहमी माझ्या मित्रांना, माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की एका रात्रीत आपण करोडपती होऊ शकतो. आहे की नाही? लॉटरी लागली किंवा काही जादू झाली, व्हॉटएव्हर, काही घटना घडली की मी एका रात्रीत करोडपती होऊ शकतो. परंतु एका रात्रीत मी महेंद्रसिंग धोनीसारखा क्रिकेटर बनू शकत नाही. एका रात्रीत मी नेहा कक्कड सारखी, लता मंगेशकर सारखी, अरिजित सिंग सारखा सिंगर होऊ शकत नाही. एका रात्रीत मी करोडपती बनू शकतो, परंतु एका रात्रीत मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारखा बनू शकत नाही. थोडक्यात मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो, एका रात्रीत आपण करोडपती बनू शकतो, परंतु एखादं स्किल आपल्याला डेव्हलप करायचे असेल तर ते एका रात्रीत होत नाही. एका रात्रीत मी चांगला पेंटर बनू शकत नाही. एका रात्रीत मी चांगला डान्सर बनू शकत नाही. एका रात्रीत मी चांगला स्पीकर बनू शकत नाही. ही सर्व साधना आहे. साधना इन द सेन्स सराव आहे, प्रॅक्टिस आहे, आणि ते केल्यानंतरच आपण या सगळ्या गोष्टी करू शकणार आहोत. द मोर यू प्रॅक्टिस द मोर यू लर्न. अगदी सिंपल फंडा आहे. अगदी सिंपल फंडा. जेवढं तुम्ही सराव कराल तेवढं जास्त शिकाल. जेवढं जास्त तुम्ही बघाल, ऐकाल, तेवढं जास्त तुम्ही शिकाल.
येस, बघणे ऐकणे लँग्वेजसाठी वरदान आहेत. कारण बघून ऐकूनच माणूस लँग्वेज शिकतो. आणि त्यासाठी आपण काल एक ॲप तुम्हाला मी इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्यात अगदी सिम्पल सेंटेन्सेस आहेत. ते आपण कोणत्या पद्धतीने थ्रो करू शकतो, कोणत्या पद्धतीने कोणत्या सिच्युएशनमध्ये वापरू शकतो हे सुद्धा आहेत. स्पीचेस आहेत, एंटरटेनमेंट आहे, ॲनिमेशन आहे, सगळ्या प्रकारचे त्यात कंटेंट आहे. स्टेप बाय स्टेप एक एक वाक्य कुठे वापरायची, कशी वापरायची हे आपण लक्षात ठेवायची. आणि डेली तुम्ही हे करणार. डेली कमीत कमी 2-5 मिनटं तुम्ही इंग्लिश ऐका, 2-5 मिनटं बोलण्याचा प्रयत्न करा, 2-5 मिनटं तुम्ही लिहिण्याचा सराव करा. 100% तुमच्यामध्ये एक मोठा बदल दिसणार आहे. मोठा बदल दिसेल, स्वतःमध्ये तुम्हाला तो बदल दिसेल. येस, ओके. इज देम मिस्टर मानेकर सर? No, okay. He is attending a webinar, so it's okay. We will continue. जर तुम्हाला गोईंग टूचं वाक्य समजलं असेल तर आपण पुढचं एक सेंटेन्स स्ट्रक्चर बघूया. गोईंग टूचं सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला समजलेलं आहे? कसं वापरलं जातं गोईंग टूचं सेंटेन्स स्ट्रक्चर? Yes, sir. येस, Yes, sir. सिंपल आहे. अगदी एखादी गोष्ट मी आता करणार आहे, करतोय असं बोलण्यासाठी आपण गोईंग टूचा वापर करतो. ओके, आता आपण काही वाक्य बघूया. देअरचे वाक्य आपण बघूया. देअर, THERE, देअर. आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की देअर म्हणजे तिथे असा त्याचा अर्थ होतो. परंतु आपण एक वेगळ्या अर्थाने त्याचा वापर करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, एक माणूस आहे. देर इज अ मॅन. एक माणूस होता. देर वॉज अ मॅन. लक्षात घ्या. आता या ठिकाणी देर म्हणजे तिथे असा त्याचा अर्थ होतो. परंतु आपल्याला अनेक वेळा अशी वाक्य बनवायची असतात. समजा मला गोष्ट सांगायची आहे. एक राजा होता. मग कसं म्हणू शकतो मी? There was a king. देर वॉज अ किंग. म्हणजे तिथे राजा होता असा त्याच्या शब्दशः अर्थ होत नाही. लक्षात घ्यायचे, शब्दशः अर्थ होत नाही. एक राजा होता मीन्स देर वॉज अ किंग. एक राजा आहे कसं म्हणू शकतो आपण? There is a king. देर इज अ There किंग. is a king. व्हेरी गुड. ओके. एक कार आहे. एक कार आहे. There is a car. There is a are car. There is a car. ओके. आता मला असं म्हणायचं असेल, तुझ्या मागे कुत्रा आहे. तुझ्या मागे कुत्रा आहे. Was a dog behind you. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोण बोललेलं आहे? Atu madam. येस, व्हेरी गुड, थँक्यू. परफेक्ट. देर इज अ डॉग बिहाइंड यू. बिहाइंड म्हणजे च्या मागे. तुझ्या समोर कुत्रा आहे. देर इज अ डॉग इन फ्रंट ऑफ यू. Front of you. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. देर इज अ डॉग बिहाइंड यू. तुझ्या मागे कुत्रा आहे. ओके. तुझ्या मागे ट्रक आहे. ट्रक कसं म्हणू शकतो आपण? There is There is a truck behind you. देर इज अ ट्रक बिहाइंड यू. तुझ्या समोर ट्रक आहे कसं म्हणू शकतो?
There is a truck in front of you. Yes, there is a truck in front of you किंवा there is a truck before you. Before means च्या समोर, in front of you म्हणजे च्या समोर. Yes. बघा मी मुद्दामून या ठिकाणी काय करतोय, न लिहिता बोलतोय, विदाउट रायटिंग. आय एम जस्ट टेलिंग यू मराठी सेंटेन्स as well as English sentence. You have to remember, you have to understand the trick, you have to understand the idea, how to frame a sentence. मी हे सेंटेन्स कसं तयार करतो हे तुम्ही आयडिया, ट्रिक, जजमेंट तो लक्षात घ्यायचा आहे. बघा कोणतंही काम असेल ना ते आपण आधी काय करायचं असतं, जजमेंटने लक्षात घ्यायचं असतं की समोरच्या व्यक्ती काय करतोय, कशी आयडिया वापरतोय, नेमकं काय फॉर्म्युला आहे हे आपण आधी बघितलं पाहिजे, याच्यावर निरीक्षण केलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला आणखी काय क्रिएटिव्हिटी करता येईल का, आपल्याला ते वापरता येईल का आपल्या शब्दामध्ये वगैरे, किंवा आपल्याला आपल्या पद्धतीने ते वापरता येईल का, याच्यावर आपण नेक्स्ट स्टेपला विचार केला पाहिजे. मग ती आता इथे शिकण्यासाठीच नव्हे तर कुठेही. समजा माझी आई जर समजा एखादी भाजी बनवत असेल तर मी बघितलं पाहिजे की अरे आई आधी कोणता मसाला टाकते, आधी काय करते, कोणती स्टेप, यानंतर काय करते, त्यानंतर काय करते, मी बघतोय, आयडिया बघतोय, आयडिया. बरं, बटाट्याची भाजी बनवताना ज्या स्टेप्स माझ्या आईने केल्यात त्याच वांग्याची भाजी करताना पण केल्या का, मी कम्पेअर केली, थोडं बघितलं, लक्षात घेतलं, अरे काही गोष्टी सारख्या आहेत, काही गोष्टी थोड्या बदल आहेत. तर थोडक्यात मी जे काही वाक्य या ठिकाणी बोलतो किंवा इतर कोणताही स्पीकर जेव्हा वाक्य बोलतो तेव्हा आपण जजमेंट लक्षात घ्यायचा असतो की हा कोणते शब्द वापरतोय, कसे वापरतोय, फक्त काही गोष्टी सारख्या आहेत, फक्त कोणता चेंजेस मी करतोय, या गोष्टींचं आपण निरीक्षण केलं पाहिजे. विदाउट ऑब्झर्वेशन वी कांट लर्न. ऑब्झर्वेशन इज द मदर ऑफ ऑल द सायन्सेस. म्हणजे प्रत्येक शास्त्र असेल कसलंही, ऑब्झर्वेशन ही तर आई आहे. ऑब्झर्वेशननेच आपण शिकतो. अनेक लोक बघा आपण काही ठिकाणी बघतो, मोस्ट ऑफ इन टुरिस्ट प्लेसेस देर आर फ्यू गाईड्स, दे आर नॉट so qualified but still they speak very good English. Why? They learnt that language by listening, by observing. ऑब्झर्व करून करून ते शिकलेले असतात की हा व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये काय बोलतो, कोणतं वाक्य वापरतो, कोणता शब्द वापरतो, कसं बोलतो, अगदी ऑब्झर्वेशन करून करून. आणि ऑब्झर्वेशन आपल्याला सतत ठेवायचं आहे. व्हाईल वॉचिंग एनी व्हिडिओ, लिसनिंग एनी स्पीच, लिसनिंग एनी स्पीकर, रीडिंग एनी बुक ऑर सेंटेन्स. सेंटेन्स आपण जेव्हा वाचतो ना तेव्हासुद्धा आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की अरे या ठिकाणी कोणते फॉर्म वापरलेले आहेत, सुरुवातीला कोणता शब्द आहे, नंतर शेवटी कोणता शब्द आहे, याच्यात जर आपण हा बदल केला तर कोणतं वाक्य तयार होऊ शकतं. तर अशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. ओके, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या नक्की लक्षात येत असेल. येतं लक्षात मित्रांनो? Yes, sir. येस. ओके, Yes, sir. येस, व्हेरी गुड. मला असं म्हणायचं असेल की तिथे उजेड आहे किंवा उजेड आहे, नुसतं मला असं म्हणायचं असेल ना उजेड आहे, उजेड आहे, तर असं नाही म्हणताना लाईट इज किंवा काय म्हणता येईल मग आता या ठिकाणी उजेड आहे कसं म्हणायचे, देर इज अ लाईट, देर इज अ लाईट. अंधार आहे, There is a light. अंधार आहे, There is देर इज there, देर इज अ There is no light. देर. ओके, देर इज नो लाईट. गुड गुड, व्हेरी गुड. देर इज नो लाईट there is किंवा देर इज अ डार्कनेस black, किंवा देर इज डार्क. dark, black. आपल्याला असं म्हणायचं असेल
एक चूक आहे, एक चूक आहे. Please pardon, sir. एक चूक आहे. There is एक- some mistake. देर इज अ मिस्टेक. देर इज अ मिस्टेक. There- एक चूक आहे म्हणजे तिथे मिस्टेक आहे असा शब्दशः अर्थ होत नाही त्याच्या. एक चूक आहे म्हणजे काय? देर इज अ मिस्टेक. ओके, प्लीज प्लीज पॅडन प्लीज. चूक का टोक मला सर काय तिकडे ते जस्ट Hello? आवाज क्लिअर येत नाही. 1 मिनिट. सर प्लीज रिपीट अगेन. ओके ओके ओके, आय विल रिपीट इट. ओके, आय रिपीट इट, डोंट वरी. मला असं म्हणायचं असेल की उजेड आहे, फक्त मला काय म्हणायचं बघा, उजेड आहे. देर इज अ लाईट. अंधार आहे. देर इज अ डार्कनेस. Darkness. चूक आहे, एक चूक आहे. देर इज अ Mistake. देर इज अ मिस्टेक. देर इज अ मिस्टेक. देर इज अ मिस्टेक. ओके, मला असं म्हणायचं असेल फ्रीजमध्ये दूध आहे. फ्रीजमध्ये दूध आहे. There is a milk in fridge. करेक्ट. देर इज अ मिल्क इन द रेफ्रिजरेटर किंवा देर इज अ मिल्क इन द फ्रीज. ओके, किंवा असं म्हणायचं असेल फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे. देर इज There is ice cream in refrigerator. ओके, देर इज अ रॉंग. देर इज There is अन There आईस्क्रीम. is ice cream. आईस्क्रीमला अन वापरावं लागेल आपल्याला, नॉट ए. There is येतं लक्षात? an ice cream. येस, आईस्क्रीमला काय वापरावं लागेल आपल्याला? ओके सर. अन. And आणि ए आणि अन कुठे वापरतात ते माहिती तुम्हाला? अगदी एखादं नाऊन A, असेल E, I, O. सिंग्युलर, AEIOU यांच्यापासून सुरू होणारं नाऊन असेल तर आपण त्याला वापरतो अन. आणि कॉन्सनंट म्हणजे AEIOU यांना सोडून इतर जे काही नाऊनची सुरुवात झालेली असेल त्यांना आपण वापरतो ए किंवा अ. ओके, आता मला असं म्हणायचं असेल तुझ्या सोबत कोणीतरी आहे. तुझ्या सोबत कोणीतरी आहे. तुझ्या सोबत कोणीतरी आहे. देर इज There is some people with company. There is a company with you. ओके, देर इज समवन विथ यू. समवन कोणीतरी, समवन. आता लक्षात घ्या, समवन हा शब्द तुम्हाला माहिती आहे परंतु बोलताना तो तुम्हाला आठवला नाही. आणि मी जेव्हा सांगितलं देर इज समवन विथ यू तर तुम्हाला आठवलं, अरे समवन म्हणजे कोणीतरी. मी बोलल्यावर तुमच्या लक्षात आलं परंतु बोलताना तुमच्या लक्षात येत नव्हता. असं जे असतात ना त्यांना म्हणतो आपण पॅसिव्ह व्होकॅब्युलरी. म्हणजे शब्द आपल्या डोक्यात असतात, शब्द आपल्या डोक्यात असतात परंतु बोलताना तोंडावर येत नाही. असं जे काय असतं ना त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह व्होकॅब्युलरी. आणि हे काय असतं माहिती आहे? आपण हे शब्द वापरलेले नसतात, बोलताना वापरलेले नसतात म्हणून आपला ब्रेन बोलताना ते शब्द आपल्या समोर आणत नाही. ओके, आणि हे शब्द आपण कुठेतरी ऐकलेले असतात, कुठेतरी वाचलेले असतात म्हणून त्याचा अर्थ आपल्याला समजतो. कारण आपल्या ब्रेनला माहिती की आपण कोणत्या अर्थाने हा शब्द कुठे ऐकलेला आहे म्हणून ऐकल्यानंतर तो समजतो. परंतु तो शब्द आपण कधी आपल्या शब्दामध्ये वापरलेला नसतो, आपण त्याचा ट्राय केलेला नसतो म्हणून आपल्या ब्रेनला तो बोलताना आठवत नाही. आणि आपण बोलताना जे शब्द वापरतो ते शब्द असतात ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरीचे. म्हणून तुम्ही एखादा नवा शब्द असला की तो वापरून बघायचा असतो.
स्वतःच्या शब्दामध्ये, स्वतःच्या वाक्यामध्ये. ओके, न्यू वर्ड एखादा आला तुमच्या समोर, अनेक वेळा तुम्हाला न्यू वर्ड्स येतात आणि तो न्यू वर्डचा अर्थ समजल्यानंतर त्या शब्दाचं वाक्य बनवून बघायचं आपण. त्या शब्दाचं, त्या फ्रेजचं वाक्य कसं तयार होईल याचा आपण प्रयत्न करून बघायचा, की जेणेकरून ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरीमध्ये त्याची वाढ होत जाते. ओके, नक्कीच मी बोलताना अनेक अशा महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो, अगदी या थेरोटिकल जरी असल्यात तरीसुद्धा एक लँग्वेज शिकण्यासाठी खूप आवश्यक आहेत. दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स फॉर लर्निंग अ फॉरेन लँग्वेज और एनी लँग्वेज. मी ज्या काही टिप्स तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न करतोय किंवा मध्ये मध्ये ज्या टिप्स देण्याचा प्रयत्न करतो त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण याच्या व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही आहेत. इतर मार्ग असतीलही, परंतु हे मार्ग परफेक्ट आहेत. मी जे काही सांगतोय ते येस, आणि ते आयडियलसुद्धा आहेत. एक आदर्श असे ते मार्ग आहेत एखादी भाषा शिकण्यासाठी. मला असं म्हणायचं असेल, गाडीला काहीतरी झालं असेल. ओके, काहीतरी म्हणजे समथिंग. There is something problem for car. येस, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. देर इज समथिंग रॉंग विथ द कार. देर इज समथिंग रॉंग विथ द कार. येस, किंवा मला असं म्हणायचं असेल, थोडं भाऊ 10-20 मिनटं फक्त, भाऊ 10-20 मिनटं फक्त. हां, मला असं म्हणायचं असेल की देर इज ओके, एक मार्ग आहे. एक मार्ग आहे कसं म्हणू शकतो मी? एक मार्ग आहे. एक मार्ग आहे कसं म्हणू शकतो? एक मार्ग आहे. There is option. ओके, देर इज ऑप्शन. ओके, देर इज अ वे. एक मार्ग आहे, देर इज अ वे. किंवा देर इज अन ऑप्शन. व्हेरी गुड, देर इज अन ऑप्शन असंही म्हणू शकतो आपण. किंवा देर इज अन अल्टरनेटिव्ह, किंवा देर इज एक पर्याय आहे. एक पर्याय आहे असं म्हणायचं असेल, देर इज अन अल्टरनेटिव्ह, किंवा देर इज अन ऑप्शन, किंवा देर इज अ वे असे म्हणू शकतो. शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, अर्थ महत्त्वाचा असतो. व्हेरी गुड, चालेल. असं म्हणायचं असेल, तुझ्यासाठी पत्र आहे. तुझ्यासाठी पत्र आहे. तुझ्यासाठी पत्र आहे. There is a letter for you. व्हेरी गुड. देर इज अ लेटर फॉर यू. देर इज अ लेटर फॉर यू. येस, ओके. तुझ्यासाठी एक चांगली आयडिया आहे. तुझ्यासाठी एक चांगली आयडिया आहे. Idea for you. There is a good idea There is for idea you. for you. There is a good idea for you. Yes, correct. आता असं म्हणायचं असेल, तुझ्यासाठी कॉल आहे किंवा तुझ्यासाठी फोन आहे. There is a call for you. There is a call. There is a call you. There is a call for you. ओके, तुझ्यासाठी एक संदेश आहे. तुझ्यासाठी एक मेसेज आहे. There is a message for you. There is a message for you. ओके, तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. There is a gift for you. 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 Yes. ओके, तुझ्यासाठी एक चांगला प्रस्ताव आहे. तुझ्यासाठी एक चांगला प्रस्ताव आहे.
Cross. There is a good proposal for you. So there is option for you. There is a good proposal for you. There is a good proposal for you. Yes. ओके, मला असं म्हणायचं असेल ना, आता बघा निगेटिव्ह सेंटेन्स पण मी बोलू शकतो. पर्याय नाही, काय म्हणू शकतो? पर्याय नाही. There is no option. very good. There is no option. Perfect. There is no option. मार्ग नाही, मार्ग नाही. There is no way. There is no way. There is no. There is no way. उपयोगाच्या नाही, उपयोगाच्या नाही. There is not useful. Yes, there is not useful. Because there is no use. Yes. किंवा असं म्हणायचं असेल, तुझ्यासाठी गिफ्ट नाही, तुझ्यासाठी गिफ्ट नाही. There is not gift for you. There is no gift. There is no gift for you. No gift for you. Yes. There is no gift for you. Okay. असं म्हणायचं असेल, तुझ्यासाठी फोन नाही, तुझ्यासाठी फोन नाही, कॉल नाही. There is There is Call for you. no call for No you. call. There is no call for you. बघा, आपण देअर पासून कसे वाक्य बनवतोय, वेगळे वेगळे प्रकारची, आणि ही सगळी वाक्य आपण डेली लाईफ मध्ये वापरतो की नाही आपण हे वाक्य? Yes, sir. येस, ही वाक्य डेली लाईफ मध्ये वापरतो आणि तेव्हा आपल्याला नेमकं काय बोलावं ते सुचत नाही. तर ही तुम्ही लक्षात घ्यायची टेक्निक, ही ट्रिक तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. म्हणून मी बघा एकच प्रकारचे जे काही सेंटेन्स पॅटर्न आहे ना, ते जास्तीत जास्त या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलण्याच्या, सांगण्याच्या, विचारण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तुमच्या त्या लक्षात आलं पाहिजे. येस. आता मी काय करतो बघा, देअर इज याला मी पुढे नो लावल्यावर निगेटिव्ह झालं, आणि तो इज जे पुढे लावला तर तो प्रश्न तयार होईल, प्रश्न तयार होईल. जर मला असं म्हणायचं असेल, इथे पुस्तक आहे का? इथे पुस्तक आहे का? Is there? Is there Is there a book? Is there a book? ओके, मला असं म्हणायचं असेल, इथे डॉक्टर आहे का? इथे डॉक्टर आहेत का? Is there doctor Is available? there a Is there doctor? doctor available? Is there doctor? ओके, काही शक्यता आहे का? काही शक्यता आहे का? Is there possibility? गुड. इज देअर एनी Is there- पॉसिबिलिटी? काही शक्यता आहे का? इज देअर एनी पॉसिबिलिटी? ओके, काही आशा आहे का? आशा. Is there any hope? is there no इज देअर एनी होप? इज देअर एनी होप? काही आशा आहे का? इज देअर एनी होप? तर अशा पद्धतीने आपण इजचे वाक्य बनवतो. ओके, आणखी याच्यात आपण काही वाक्य बनवू शकतो. हॅलो, ओके ओके, तुमच्या पद्धतीने देअर इज किंवा देअर वॉज, काही काही आशा होती का? काही आशा होती का? Is there? I hope. होती का? होती होती. Was there? Was करेक्ट there करेक्ट करेक्ट. hope? वॉज देअर एनी होप? काही आशा होती का? ओके,
तुझ्यासाठी फोन नव्हता. तुझ्यासाठी फोन नव्हता कसं म्हणू शकतो? There was no phone for you. There was no phone for you. Yes. तुझी चूक नव्हती. तुझी चूक नव्हती. There was no mistake. There is not your mistake. Mistake. तुझी चूक नाही. There is not your mistake. तुझी चूक नव्हती. There was not your mistake. Not your mistake. There was not a mistake. आणि जर आपल्याला असं म्हणायचं असेल, पर्याय नव्हता. There was no option. There was no option. Okay. गाडीला काहीतरी झालं होतं. There was car. Some problem. There was a problem किंवा there was a mistake Some किंवा there was something wrong with the car. Yes. किंवा आपल्याला असं म्हणायचं असेल टीव्हीला काहीतरी झालेलं होतं किंवा टीव्हीला काहीतरी झालंय. There is something problem. Problem with TV. Okay, there is a problem with TV किंवा there is something wrong with TV किंवा असं म्हणायचं असेल पास्ट मध्ये की टीव्हीला काहीतरी झालं होतं. कसं म्हणू शकतो? There was a mistake किंवा there was something wrong with TV. Yes. इथे जवळपास मंदिर आहे का? इथे जवळपास मंदिर आहे का? Is there a temple Yes. Is there temple? near you? Yes. Is there temple here? Is there temple? मंदिर आहे का? किंवा असं म्हणायचं असेल टेम्पल होतं का? Was there temple? Was there temple? तिथे टेम्पल होतं का? मंदिर होतं का? Was there temple? असं म्हणायचं असेल की आपल्याला चला तुम्ही सांगा बरं एखादं वाक्य. आता अनेक आपण वाक्य बघितलेले आहेत, मी विचारलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा बरं एक वाक्य. नक्कीच तुम्ही सांगू शकता तुमच्या कल्पनेने. देर इजचा वापर करून वाक्य. देर इज, देर वॉज, इज देर, देर इज नो, देर वॉज नो. यू कॅन यूज एनी सेंटेन्स स्ट्रक्चर. कम ऑन. मला वाटतं इट इज व्हेरी इझी टॉपिक फॉर टुडेज टॉपिक इज व्हेरी इझी. आय थिंक यू शुड or you may understand it. Yes. Yes. Yes, sir. Yes. There is चे वाक्य आपण प्रत्येकाने बोलायचे. Everyone has to speak a sentence of there is. By using there is, you have to make your own words, one sentences by using there is. Come on. Who is going to start? बघा मी going to वापरला. Going to start. Okay, is there ready, ma'am? There is a laptop in front of me. Very good. There is a laptop in front of me. माझ्या समोर लॅपटॉप आहे. Correct. Very good. अजून बरं. There is a very crowd beside the road. Very good. There is a very crowd beside the road. Good. Ajun? There is a cake for you. There is. Cake for you. Yes. Very good. Ajun? There is mobile for near me. Okay. There is a mobile near me. म्हणजे
माझ्या जवळपास एक मोबाईल आहे. ओके, गुड. अजून There is a notebook near me. ओके, व्हेरी गुड. आर्यन, इज दे आर्यन? इज देअर आर्यन? बघा मी या ठिकाणी काय वाक्य वापरलं? इज देअर Yes. आर्यन? आर्यन आहे का? मग येस, देअर इज आर्यन. येस, व्हेरी गुड Yes. आर्यन, व्हेरी गुड. अजून There is a toy in front of me. There is a toy is in front of me. व्हेरी गुड, परफेक्ट. अजून एक गाव होतं. कसं म्हणू शकतो आपण? एक गाव होतं. There was a village. देयर वॉज अ विलेज. There is one village. ओके, वनच्या ऐवजी आपण अ हा शब्द वापरला. अ म्हणजेच वन आहे की नाही? देयर वॉज अ विलेज म्हणजेच देयर वॉज वन विलेज असा त्याचा अर्थ होतो. एक असं म्हणायचं असतं ना, तेव्हा आपण ए किंवा ॲन वापरतो. ओके, तर मला असं वाटतं तुम्हाला देअर इजचे वाक्य समजले असतील. आपल्या ग्रुपवर प्रत्येकाने 10 अशी वाक्य वेगळी वेगळी बनवायची आहेत आणि आपल्या ग्रुपवर शेअर करायची आहेत. ओके, बनवणार तुम्ही? ओके सर. 10 वाक्य बनवायची देअर इजची, देअर वॉजची. Yes, तुमच्या sir. पद्धतीने देअरचा वापर करून There was and आणि आपल्या ग्रुपवर तुम्हाला there शेअर was and there is a sentence. देअर There was and there is sentence. येस Make the sir. येस येस. You have to make sentences of there is, there was. ओके, या पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहेत. ओके, तर नक्कीच तुम्हाला आजच्या जो काही सेशन होता त्यात जो काही कंटेंट होता तो समजला असेल. जर आपल्याला समजला असेल तर ठीक हॅलो, Yes, I understand, sir. ओके.